साठी देखील कूलर आहे, जे कूलर आम्हाला अनिल नामदेव म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलाय। मॅन ऑफ द सिरीजसाठी LED आहे, जी सुधाकर सकाराम पाटील यांनी आम्हाला स्पॉन्सर केली आहे। पाण्याची व्यवस्था गोपीचंद परशुराम पाटील, त्याचबरोबर उत्पल चायनीज यांनी स्पॉन्सर केलंय। डीजे ची व्यवस्था डीजे गणराज गणेश पाटील रांसनोली। यस, तर आता मात्र वळूया मॅचच्या दिशेने। या स्पर्धेतील शेवटची मॅचला सुरुवात होत आहे। गेम ऑन, खेळाला सुरुवात। षटक क्रमांक पहिला, बॉलिंग ट्रॅकवर संतोष मडवी, समोर सुधाकर, नॉन स्ट्रायकर प्रवीणला आपण पाहतोय। पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉल निघून जातोय सीमारेषा पार, षटकार। मधून आलाय हा ब्लास्ट, पहिलाच बॉलवर धमाकेदार षटकार। व्हाट अ स्टार्ट। सन्माननीय अनिलजी म्हात्रे, आकाशजी पाटील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा। या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय अंकुशजी पाटील, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे। सरपंच उपसरपंच चषक या स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। सन्माननीय विकासजी जोशी, आपण देखील या। यस, आपली जागा जी आहे ती प्रेक्षकांमध्ये नसून व्यासपीठावर आहे, सो आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा। मरुआई दिवे टीमने काल देखील भरपूर चांगलं क्रिकेट या ठिकाणी दाखवलं होतं। फायनलमध्ये धडकला हा संघ आणि त्यानंतर मात्र आजच्या दिवसातून क्वालिफाय झाला होता बंद्रा मारुती काल्हेर संघ। तर पहिल्या दिवसातून श्री अष्टविनायक ठाकूरपडा हा संघ क्वालिफाय झाला होता। चांगलं क्रिकेट या तिन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय, परंतु या स्पर्धेचा विजेता कोण, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल या मॅच नंतर। या वेळेस समोरच्या दिशेने बॉल निघून जातोय सीमा पार, षटकार। कमालीची सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय। सुधाकरच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत। या वेळेस फटका बसलाय बॉल हवेमध्ये, मात्र मिस जज झालाय। एकच धाव मिळेल त्या ठिकाणी। षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। सन्माननीय उपसरपंच मनोहर बलिराम पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान मरुआई दिवे टीमसाठी प्रमोद पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत। यस, प्रमोद पाटील ज्यांनी दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी त्यांच्या आवाजाची जादू दाखवली होती। षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय, मात्र काय कमालीची सुरुवात आतापर्यंत मरुआई दिवे टीमच्या बाजूने। 2 षटकार सुधाकरच्या बॅट मधून आल्यात। षटकातील पुढचा बॉल, या वेळेस इनसाइड आउट फटका, अतिशय दमदार फटका। बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार, 4 धावा, चौकार। या ठिकाणी आपण पाहतोय मरुआई दिवे टीमच्या बाजूने टॉस जिंकला आणि त्यानंतर फलंदाजी का स्वीकारली हे त्यांनी दाखवून दिलंय। षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील समोरच्या दिशेने हा बॉल देखील थांबत नाहीये। पहिल्या टप्प्यावर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा, चौकार।
अतिशय दमदार सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय मरुआई दिवे टीमच्या बाजूने. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा कुठल्या गेल्यात. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटची मॅच या स्पर्धेतील आणि काय दमदार सुरुवात. नक्कीच संध्याकाळचं सत्र, दमट वातावरण या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या आणि त्यानंतर मात्र टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आणि ती का स्वीकारली हे मात्र या ठिकाणी दाखवून दिलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये आल्या 23 धावा. तर त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतोय सन्माननीय विनोद अशोक पाटील साहेबांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर झाल्या आहेत. सन्माननीय विनोद अशोक पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. सुस्वागतम. ऑन साईडला प्रहार झालाय. फटका हा देखील चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. काही कमालीची सुरुवात आपण पाहतोय मरुआई दिवे टीमच्या बाजूने. फुल टॉस आहे. ऑन साइडला प्रहार झालाय. हा बॉल देखील जातोय सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. आपल्याला पाहायला मिळते मरुआई दिवे टीमच्या बाजूने वारंवार प्रत्येक बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. पिंपलघर या ठिकाणी वरची स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर मात्र आत्मविश्वास कुठेतरी वाढलाय, कारण त्या स्पर्धेमध्ये सुधाकरच्या बॅटमधून आपण अर्धशतक देखील पाहिलं होतं. एकंदरीत चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी या ठिकाणी करत असताना आपण सुधाकरला पाहतोय. वारंवार प्रत्येक बॉलवर विकेटसाठी प्रयत्न केला जात आहे आणि आतापर्यंत सक्सेस देखील आहे. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हवं तसं संपर्क नाही आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. तिसऱ्या पंचांची सुविधा नाहीये. आउटफील्ड अंपायर्स तुम्ही जो डिसिजन देणार तो मात्र दोन्ही टीम्सला मान्य करावा लागेल. यस, नॉट आउट. षटकातील पुढचा बॉल मिथून पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा. त्यानंतर देखील या षटकाची सुरुवात 2 बॉल टाकून झाल्यात. 6 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. मिथून पुन्हा एकदा. या बलेचा बॉल. हा बॉल देखील निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. धुवाधार इनिंग त्या ठिकाणी पेश करतोय सुधाकर. चांगली फलंदाजी. नक्कीच बंद्रा मारुती काल्हेर संघ एक तगडा संघ आहे. या टीम समोर धावांची आवश्यकता जरूर आहे टीम दिवेला. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये आणि त्या दरम्यान रन आउटची विकेट. पहिला गडी बाद. प्रवीण बॅक टू द डगआउट.
महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय. प्रवीणला रनआउट केलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून. फॉलो थ्रोमध्ये चांगल्या प्रकारे बॉल अडवला गेला. नवीन फलंदाज संदीप आलाय. संदीप देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला. बॉल कार्पेटच्या साने जातोय. डीप मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळालं. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झाला आहे. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 37. 37 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिलं षटक 23 धावांचं, दुसरं षटक 14 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. एक गडी बाद 37 धावा धावफलकावर आहेत. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅकवर राजंडी येतोय. दोन षटकामध्ये 37 धावा बनल्या गेल्यात मरुआई दिवे टीमसाठी. चांगली सुरुवात आपण पाहतोय. खास करून सुधाकरने भरपूर इम्प्रेस केलंय. मॅचची सुरुवात पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता आणि त्यानंतर मात्र अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतोय. परंतु 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या 2 षटकामध्ये वार तर झालाय, परंतु पलटवार पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर राजंडी. षटक क्रमांक 3. पाहूया कशा प्रकारे हे षटक हाताळलं जाईल. समोर आपण संदीपला पाहतोय. नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर. 3ऱ्या क्रमांकावरती संदीप दाखल झालाय. चला मॅचला सुरुवात करा. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात या षटकाची सुरुवात आपण पाहतोय. पहिला बॉल जो आहे तो अवांतर फेकलाय. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. दमदार फटका त्या ठिकाणी. वैयक्तिक पहिला बॉल खेळत असताना 6 धावांच्या मदतीने अकाउंट ओपन केलंय. या बॉलर देखील बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. संतोष मडवी झेल खाली. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. संदीप बॅक टू द डगआउट. एक महत्त्वाची विकेट काढली आहे त्या ठिकाणी राजंडी या गोलंदाजाने. नवीन फलंदाज अवी जातोय. 4थ्या क्रमांकावरती आपण अवीला पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे. राजन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज अवी पाटील. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. मिड ऑफवरनं चेंडू लॉंग ऑफला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तालमेलची कमतरता. रनआउटची विकेट. फलंदाज बाद.
रनआउटची विकेट अवीला मात्र मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज राजू येतोय. 45 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. अर्थातच एक मोठं टोटल समोर असेल यात काही शंका नाहीये. राजन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण सुधाकरला पाहतोय. मॅन इन ऑरेंज कॅप. चांगली सुरुवात आतापर्यंत करून दिली आणि त्यानंतर चांगली फलंदाजी करतोय सुधाकर आपल्या टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे. चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाही आहे. जीवनदान सुधाकरला. हे मात्र कदाचित बंद्रा मारुती काल्हेर टीमला महाग पडेल. 3 धावा देखील कंप्लीट झाल्या आणि सोबतच सुधाकर त्या ठिकाणी सेफ आहे. 3 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. राजन पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. 48 धावा धावफलकावर आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. समोर राजू. या बलेस ऑन साइडला प्रहार झालाय मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वाडा कॅच. अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय. शैलेश म्हात्रे त्या ठिकाणी आहेत. आज मात्र शैलेश म्हात्रेचा जलवा आपल्याला पाहायला मिळतोय. या आधीच्या मॅचमध्ये 6 बॉलवर 6 षटकार ठोकले होते आणि त्यानंतर मात्र काय अफलातून झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय. यस काय अफलातून झेल आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि या झेलसाठी जयेश जनार्दन पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. याआधी आपण 6 बॉलवर 6 षटकार पाहिले होते शैलेशच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र एक अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी पाहतोय. नवीन फलंदाज सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. काल सतीशने देखील भरपूर इम्प्रेस केला होता. चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी केली होती परंतु या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. 48 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज सतीश आलाय. षटकातील पुढचा बॉल राजन. या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बीट केलाय फलंदाजाला आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 48 धावा धावफलकावर आहेत. तीन षटकांचा खेळ आपण पाहिला. 48 धावा धावफलकावर आहेत. मात्र यानंतर शेवटचं अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर दयावान भंडारी. पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकलं जाईल. तर समोर सुधाकर असताना ऑनसाईडला सीमारेषेलगत प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. 4 क्षेत्ररक्षक अगदी डीपमध्ये आपण पाहतोय. शेवटची ओव्हर. पहिला बॉल. प्रहार झालाय मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. रनआउटची विकेट. फलंदाज बाद सुधाकर.
महत्त्वाची विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी. नक्कीच पत्रकार बंधू शशी वर्मा यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज प्रताप आलाय. दयावान भंडारी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. दयावान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण सतीशला पाहतोय. या वेळेस शफल होऊन प्रहार झालाय. हा फटका देखील चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका. चारने धावफलक पुढे सरकलंय. 50 कंप्लीट. 53 53 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. दयावान भंडारी यांच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. अतिशय चांगला फटका सतीशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर मात्र सफल होऊन हा प्रहार झाला होता. 4 धावा वसूल केल्या त्या ठिकाणी सतीशने. दयावान पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. भरपूर उशीर केला जात आहे. बंद्रा मारुती काल्हेर संघ यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. सो प्लीज वेल वाचवा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा रेषा पार. 6 धावा, षटकार. $59 59 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. दयावान भंडारी पुन्हा एकदा. यावेळेस स्विच हिट. अजून एक चांगला फटका म्हणता येणार नाहीये. बॉल हवे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. सतीश बॅक टू द डगआउट. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल बॅटची कडा लागली. यस, बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम बंद्रा मारुती काल्हेर मध्ये हर्ष. फलंदाज बाद.
बाकी आहे. एकोणसाठ धावा धावफलकावर आहेत. या वेळेचा बॉल मिड ऑफच्या वरून उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक राजन आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची विकेट आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलकावर 60 झाले आहेत. 61 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय मरुआई दिवे टीमने बंद्रा मारुती काल्हेर या टीम समोर. आहे अर्थातच सरपंच उपसरपंच चषक. सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. उपसरपंच साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत व इतर मान्यवर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्या सर्वांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आपण प्रथम या ठिकाणी सरपंच मॅडम यांना सन्मानित करूया. एक मेगा सत्कार व्यासपीठावर पाहायला मिळेल. सन्माननीय ओवली गावच्या प्रथम नागरिक रोहिणी गणेश म्हात्रे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी माजी उपसरपंच विद्यमान सदस्य कुंता विष्णू पाटील आणि त्यांच्या समवेत सदस्य मॅडम सोनम उत्तम पाटील या दोघींना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या सरपंच मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता ओवली गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय रोहिणी गणेश म्हात्रे मॅडम यांचं या ठिकाणी शुभ आगमन आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं आणि आता मात्र त्यांना सन्मानित केले जात आहे. वेलकम. सन्माननीय रामदासजी म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय विद्यमान उपसरपंच मनोहर बलिराम पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी विनंती करतोय हर्षद दादा म्हात्रे आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज ज्या आहेत त्या ट्रॉफीज आम्हाला स्वर्गीय रेवंतीबाई अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ ज्यांनी स्पॉन्सर केल्यात ते सन्माननीय विनोद अशोक पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा विनंती करतोय हर्षद दादा म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. एखादी स्पर्धा म्हटलं की स्पॉन्सरशिप सोबतच पाहुणे असणं खूप गरजेचं असते आणि ते पाहुणे मात्र व्यासपीठावर आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर सन्माननीय ओवली गावच्या माजी उपसरपंच विद्यमान सदस्य कुंता विष्णू पाटील मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सन्माननीय सदस्य मॅडम सोनम उत्तम पाटील आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो आज महिला म्हटलं की क्षेत्र कोणतंही असो कोणत्याही क्षेत्रात महिला कमी नाही आहेत याचे एक उत्तम उदाहरण आपण व्यासपीठावर पाहू शकता. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सोनम उत्तम पाटील मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी विनंती करतोय माजी उपसरपंच सदस्य मॅडम कुंता विष्णू पाटील आपल्या शुभ हस्ते आपण सोनम उत्तम पाटील यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे.
नंतर सन्माननीय ओवली गावचे पोलीस पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. यस, त्यांचा सत्कार झालेला आहे. त्यानंतर आपण बोलूया ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह या ठिकाणी स्पॉन्सर झाले आहेत. सन्माननीय मनोहर आत्माराम पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. साहेबांना विनंती आहे की आपण थोडं पुढे या. हर्षददादा मात्रे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. मान्यवरांना योग्य तो मान सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने दिला जात आहे. त्यानंतर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालं, पिसे गावचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत रामदास म्हात्रे दादांना देखील आपण सन्मानित करूया. मी टार्झन पाटील आपणास विनंती करतोय. यस, जयेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करायचा आहे. रामदास म्हात्रे जे ओमसाई पिसे 40+ टीमचे अगदी उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यानंतर सन्माननीय उत्तम रमेश पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. जयेश पाटील जेपी आपल्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करायचा आहे. उत्तम रमेश पाटील त्यांच्या सौ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यानंतर साईनाथ पाटील दादा देखील आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. आपण दादांना देखील सन्मानित करूया. मी टार्झन पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. जय भोलेनाथ सरवली पाडा टीमचे अगदी उत्कृष्ट खेळाडू आहेत साई पाटील. त्यानंतर सन्माननीय छत्रपती पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी टार्झन पाटील आपणास विनंती करतोय की आपण सन्माननीय सामाजिक कार्यकर्ता छत्रपती पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अगदी वेलात वेल काढून हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. धन्यवाद. स्वागत सत्कार झाले आहेत. वळूया आपण मॅचच्या दिशेने. 61 धावांचा पाठलाग 15 मारुती काल्हेर टीमच्या बाजूने केला जात आहे. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल हवा तसं संपर्काने या स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. रोशन चेंडू उचलतोय, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. सुधाकरच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. नक्कीच लक्ष्य जे आहे ते 61 धावांचं जरूर आहे, परंतु 15 मारुती काल्हेर संघाचा विचार केला तर या टीममध्ये देखील फलंदाजी जी आहे ती भरपूर मोठी आहे. सुधाकर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार आमचं ठरलंय. सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज राजन डीच्या बॅटमधून निघणारा दुसरा ब्लास्ट
2 षटकार आतापर्यंत पेश केल्यात त्याने. धावफलक 14 वर पोहोचलंय. चांगली सुरुवात आवश्यक होती आणि ती चांगली सुरुवात आतापर्यंत झाली आहे. सुधाकर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील ऑन साईडला. फटका तर चांगला आहे. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल अडवला गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. नकार देतो त्या ठिकाणी राजन. 14 धावा धावफलकावर स्थिर आहेत. 61 धावांचे एक मोठं लक्ष आपण पाहतोय बंद्रा मारुती काल्हेर टीम समोर. मात्र या स्पर्धेचा विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅच नंतर मिळेल. मरुआई दिवे की बंद्रा मारुती काल्हेर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने बॉलला उडवले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मोठी विकेट. फलंदाज बाद राजंडी. अतिशय महत्त्वाची विकेट आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर वळूया. नक्कीच मित्र ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जात आहे. सरपंच उपसरपंच चषक आपण पाहतोय परंतु सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहिणी गणेश म्हात्रे आणि त्यांचे सुपुत्र देखील या ठिकाणी आहेत. हर्षद दादा म्हात्रे यांना आपण सन्मानित करतोय. JP जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होत आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची जोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे. हर्षद दादा म्हात्रे एक डॅशिंग पर्सनॅलिटी. नक्कीच हर्षद दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. तर पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद. 14 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज शैलेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र नवीन गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. राजू बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिलाच बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिला बॉल जो आहे तो वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. षटकातील पुढचा बॉल. राजू या बॉलर्स देखील ऑफ स्टिक सोडून जास्तच बाहेर बॉल टाकलाय. वाईट बॉलचा इशारा येतोय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा वाईट बॉल. फायनल मॅच आहे. कुठेतरी दबाव नक्कीच जरूर असेल कारण पहिल्या षटकामध्ये देखील 2 षटकार आपण पाहिले. चांगली सुरुवात बंद्रा मारुती काल्हेर टीमची आपल्याला पाहायला मिळते. धावा धावफलकावर 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. या बॉले समोरच्या दिशेने. फटका तर चांगला आहे. संदीप आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑन सीमारेषेलगत बॉल उचलला गेलाय. सिंगल कंप्लीट. शैलेश म्हात्रे आणि योगेश या दोघांना देखील एक चांगला रोल या मॅचच्या माध्यमातून प्ले करावा लागेल कारण विजयासाठी तब्बल तुम्हाला 61 धावा ठोकायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. वड कॅच. यस नाहीये. कॅच ड्रॉप झाली. एक क्षण असं वाटलं होतं या ठिकाणावरनं की झेल कंप्लीट झालाय परंतु शेवटच्या क्षणी बॉल हातातून निसटतोय. अगदी मोठं जीवनदान म्हणावं लागेल आणि जीवनदान देखील कोणाला तर शैलेश म्हात्रेला ज्याने आज दिवसभरात भरपूर इम्प्रेस केलाय. 6 बॉलवर 6 षटकार ठोकणारा हा खेळाडू ज्याला मात्र या ठिकाणी जीवनदान दिलं गेलंय आणि आता मात्र या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे घेईल हे आपल्याला पाहावं लागेल. कदाचित मरुआई दिवे टीमला हे महाग पडेल. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. ऑन साईडला. हवं तसं संपर्क नाही आहे. संदीप बॉलपर्यंत पोहोचलाय. पुन्हा एकदा थोडी मिसफील्ड मात्र सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. 2 नॉट 20. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 61 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
बंद्रा मारुती काल्हेर संघाला आपण या ठिकाणी पाहतोय. आज संपूर्ण दिवसभरात भरपूर इम्प्रेस केलं या संघाने. मात्र काल पूर्ण दिवस मरुया दिवे टीमच्या नावावरती राहिला होता. तर पहिला दिवस गाजवला होता अष्टविनायक ठाकूरपाडा टीमने. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, परंतु संदीप त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक 21 वर पोहोचलंय. एक चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये जरूर झाली होती, परंतु या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये मोठा फटका येत नाहीये. अर्थातच धावांवर रोख लावलं गेलंय राजू या गोलंदाजाच्या माध्यमातून. या वेळेस देखील फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. सुरुवात जरूर चांगली झाली होती, परंतु त्यानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय मरुआई दिवे टीमच्या बाजूने. राजू देखील त्या ठिकाणी आपण सांगतोय की हे काम जे आहे ते तेवढंही सोपं नसणार आहे बंद्रा मारुती काल्हेर संघासाठी. परंतु हेही विसरून चालणार नाही आहे की बंद्रा मारुती काल्हेर टीमकडे देखील अगदी खोलवर फलंदाजी आहे. भरपूर मोठे फलंदाज या टीममध्ये आहेत, परंतु आज विनायकची कमतरता जरूर आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दोन षटकांची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकार आहे ती 24. अजूनही 12 चेंडू शेष आहेत. 2 षटकं शेष आहेत आणि या 2 षटकामध्ये एकंदरीत 37 धावा बनवाव्या लागतील. 18.50ची सरासरी राखावी लागेल. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 18 धावा घ्यावा लागतील. 18च्या पुढे एकंदरीत क्षमता आहे बंद्रा मारुती काल्हेर संघाची. मित्रांनो, हा जो फलंदाज आहे तो ज्या फलंदाजाने या आधीच्या सामन्यात एकंदरीत 6 चेंडूवर 6 षटकार खेचण्याचा विक्रम केला होता, शैलेश म्हात्रे. मात्र मित्रांनो, हा सत्र आहे ना, हा संध्याकाळचा जो सत्र आहे फलंदाजासाठी थोडासा कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण करणारा सत्र आहे. कारण बघितलं शैलेश याने अनेक वेळा प्रयत्न केला, 4 वेळा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या बॅटच्या मधोमध फटका काय येत नाही, हवी तशी दुरी घेत नाही. आणि हा प्रभाव आहे हा या सत्राचा आहे. बघूया, संदीप येतो गोलंदाजी मार्गावर, शैलेश सामोरा जाईल. उजव्या यष्टीच्या बाहेर येईल चेंडू. पंच घरत सर आमच्याकडे वळत आहेत. सुरेश घरत सर अतिशय चांगली पंचगिरी इथे पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर स्क्वेअर लेगला सुनील म्हात्रे सर. पुन्हा एकदा संदीप वळतोय, राईट मारतोय, विकेटचा मारा उजव्या यष्टीच्या बाहेर. इथे मी आधीच सांगितलं की बघा, खरोखर सत्र हे बदललेलं आहे. इथे मात्र फटकेबाजी करणं सोपं काम नाही आहे. मिस टाइम शॉट आणि फलंदाज सॉफ्ट डिसमिसल बाद. सन्माननीय माजी उपसरपंच विनोदजी म्हात्रे यांचं इथे शुभ आगमन होते. आपणास विनंती असेल की आपण या मान्यवर कक्षामध्ये येऊन अंतिम सत्रात विराजमान व्हायचं आहे. या सर्व अतिथींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या मान्यवर कक्षामध्ये विराजमान सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी ओवळी 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 ची ही अंतिम लढत. नक्कीच अंतिम लढतीत अंतिम सत्रामध्ये कुठेतरी मरुआई दिवे या संघाची बाजू बऱ्याचशा अंशी वरचढ दिसते.
तर बंद्रा मारुती काल्हेर हा संघ कुठेतरी लढताना संघर्ष करताना पाहायला मिळतो. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हलक्या आता इथे पकडला जातोय. काऊ कॉर्नर रिझनमध्ये एकच धाव, प्रयत्न मात्र निष्फळ ठरत आहेत. प्रत्येक फलंदाज येतोय, प्रयत्न करतोय फटकेबाजी करण्याचा, मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. गोलंदाजीमध्ये इतकं वैविध्य आहे की या सत्राचा परिणाम आहे, काही समजायला मार्ग नाही. की मोठा फटका आत्ता मात्र आलाय, खूप अवधीनंतर हा चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. कुठे येईल कुठे बोला माझे खंडू देवा. करायचे आहेत 32 धावा धावफलकावर. 29 धावांची अजूनही गरज आहे. संदीप इथे मात्र ड्राईव्ह केले ऑफ साईडला, लॉंग ऑफ रिजनमध्ये चेंडू जातोय. तिथे चांगले क्षेत्ररक्षण, ते चांगली फेकी होती धावची संधी पाहायला मिळाली असती, मात्र वळवलं आहे स्वतःला, रोखलं आहे स्वतःला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी. योगेश आणि सचिन एकच धाव स्ट्राईकसाठी आता सज्ज होईल सचिन. संदीप राईट ओव्हर द विकेटचा मारा, उजव्या शीच्या बाहेरील चेंडू होता मात्र इथे चेंडूपर्यंत पोचून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, स्वतःला थोडंसं दुखापतग्रस्त तिथे पाहतोय. असं वाटलं होतं की चेंडू व्हाईटच्या स्वरूपात बाहेर गेला असता, मात्र खेळण्याचा मोह तिथे सचिनला आवडता आलं नाही आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागलं. धावसंख्या 33. एकंदरीत 35 धावा झालेल्या आहेत. करायच्या आहेत 61, म्हणजे अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शेष आहेत 6. तर सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेब इथे जर आता उपस्थित झाले, माजी उपसरपंच, त्यांचं उचित सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन हर्षदजी म्हात्रे आपणास की आपल्या शुभ हस्ते माजी उपसरपंच साहेबांचं उचित सन्मान करायचा आहे. सन्मान केला जाईल विनोदजी म्हात्रे साहेबांचा, माजी उपसरपंच. एक पुष्पगुच्छ, मन प्रफुल्लित करणारं पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. खूप खूप धन्यवाद. आपण या अंतिम सत्रात या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. विनोदजी म्हात्रे साहेब 6 चेंडू 26. काय चमत्कार पाहायला मिळेल का? क्षमता आहे बंद्रा मारुती काल्हेर संघाकडे. कोण होईल अंतिम विजेता? काही क्षणात आपल्याला याचा निकाल समजणार आहे. अवी येतोय उजव्या एसटीच्या बाहेर, अजून एक धाव वजा होते. बघा अंदाज बघा सुनील म्हात्रे सरांचा. मॅन फ्रॉम पिंपलास. 25 धावांची आवश्यकता. गणेश ठाकरे थोडे नाराज दिसत आहेत. त्यांच्या संघाने चांगला खेळ केला होता, मात्र शेवटपर्यंत त्यांचा संघ निभाव लागू शकला नाही. विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जाते गणेश ठाकरे यांना. पंचवीस धावांची आवश्यकता. काय चमत्कार पाहायला मिळेल का? प्रेक्षक वर्गाला अपेक्षा असेल फलंदाजाकडून. योगेश खोलवा टप्प्याचा चेंडू, काय चेंडू पाहायला मिळाला इथे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू बघा, पूर्णपणे फलंदाजाला इथे जखडून ठेवलेला आहे. कुठलाही तिथे स्वतंत्र नाहीये.
पुन्हा पुन्हा पंच वळतायत आमच्याकडे. अवांतर धाव, 24 धावांची आवश्यकता. चेंडू शेष आहेत 5. अवी राईट ओव्हर द विकेटचा मारा योगेशसाठी. इथे येतोय मोठा फटका, जाईल चेंडू सीमा रेषेबाहेर. मोक्याच्या क्षणी आलेला हा षटकार. 4 चेंडू 3 षटकारांची आवश्यकता, 18 धावांची आवश्यकता. काय चमत्कार पाहायला मिळेल? जाईल का 3 वेळा चेंडू सीमारेषे बाहेर षटकाराच्या स्वरूपात? दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे. यांच्याच फलंदाजांनी शैलेश म्हात्रे यांनी लगातार 6 चेंडूंवर 6 षटकार आजच्या दिवसात मारलेले आहेत मित्रांनो. वेताळ कोपर संघाच्या विरुद्ध आत्मविश्वास वाढलेला या षटकाराने. चमत्कार पाहायला मिळेल का अंतिम फेरीत? अंतिम सामना कसा व्हावा तर प्रेक्षकांना तसा सामना पाहायला मिळेल का? वाट पाहते प्रेक्षक रंगतदार सामन्याची. चेंडू शेष आहेत 4. बॅट कट आणि इथे कॉट बी आहे. फलंदाज बाद. बॅटची कडा बघा. इथे प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत ना, मनात असे म्हणतात की कदाचित हा चेंडू उजव्या हाताच्या खूप बाहेर होता आणि त्या बाहेरच्या चेंडूला अवास्तव खेळण्याचा प्रयत्न केला आणि अंगलट आलेला आहे फलंदाजाच्या. कदाचित काही घडलं असता, हा चेंडू आवाज तर गेलाही असता. मात्र मित्रांनो हे जर तर क्रिकेटमध्ये चालत नसते. फलंदाज करेल तर काय, शेवटच्या क्षणामध्ये चेंडू जर सोडून दिला तर कदाचित अवांतर धाव नसेल तर तो अंगाशी येऊ शकतोय, म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची कडा घेतली आणि एक अप्रतिम यष्टीरक्षकाने झेल पकडला. आता 3 चेंडू आणि 3 षटकार. 3 चेंडू 3 षटकारांची आवश्यकता. चमत्कार पाहायला मिळेल का मित्रांनो? मरुआई दिवे वर्सेस बंद्रा मारुती कल्लेर. अवी इथे बघूया, नाहीये लॉंग ऑनला चांगला झेल पकडला तो. आता मात्र मरुआई दिवे या संघाच्या प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण. आता इथे मात्र पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत केली आहे. जर कोणी पराभूत करू शकेल तर तो मात्र गोलंदाज. 2 चेंडू आणि 3 षटकारांची आवश्यकता. फलंदाज नवीन जातोय. राजन आर. इथे बघूया एकच धाव स्ट्राईक रोटेट केली जाते का नाही. राजन आर सांगतोय की नाही, शेवटचा चेंडू मी खेळणार आहे, मीच खेळणार आहे. कुठल्या प्रकारे धाव नाही. शेवट गोड करायचा, या स्पर्धेचा शेवट गोड, या सामन्याचा शेवट गोड. षटकार होतोय का चौकार? इथे जाईल चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि याच बरोबर मरुआई दिवे हा संघ या चषकावर नाव करतोय.